आणि आता राजकीय बातमीकडे वळूया। ठाकरेंचं ठरलंय उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे, पण शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण मात्र बदललंय। आझाद मैदानावर होणारा दसरा मेळावा शिंदेंचा आता गोरेगावच्या नेस्को संकुलात होणार आहे। 2 दिवस आधीच यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये टीजर वॉर रंगलेला आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थिती लावणार का आणि यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का याबद्दल उत्सुकता आहे। पाहूया। नांग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग, ठेसून आणलाय परत धनुष्यबाणाचा मान। उंच होती उंच राहील भगव्याची शान, हिंदुत्वासाठी लागते निधडी छाती, लाचारांचा दंगा नको, शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात पंगा नको। शिवसेनेचा दसरा मेळावा। शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या ट्रेलरमध्ये दिसतायत भगवे विचार आणि भगवं रक्त। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या ट्रेलरमध्ये महाराष्ट्राचं आत्मभान जागवण्याचा प्रयत्न। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दसरा मेळाव्याला दोन्ही सेनांमध्ये पुन्हा संघर्ष कसा रंगणार त्याचे हे ट्रेलर्स आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी विचारांचं सोनं लुटण्याची संधी। आता मात्र सेनेमध्ये फूट पडल्यानंतर दसरा मेळावा म्हणजे तुझी ताकद जास्त की माझी ताकद जास्त याची चढाओढ झाली आहे। या दसरा मेळाव्याआधी सुरू झालेल्या टोलेबाजीमुळे वातावरण चांगलंच तापलंय। त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे। सुरत, अहमदाबाद, बडोदा इथे घ्यावं ना त्यांनी, काहीच हरकत नाही। इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळाव्याला? तुम्ही कोण आहात? आता मी चित्र पाहत होतो, काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकरेंसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे, असे वगैरे। आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच एक सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचा लोकांना, मीच बाळासाहेब ठाकरे एवढंच ते आता सांगायचे बाकी आहे। खरं तर उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला सज्जाद नुमानीला बोलवलं पाहिजे। उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला असदुद्दीन ओवेसींना बोलवलं पाहिजे आणि उभाटा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी यांना बोलवलं पाहिजे। ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून उभाटा गटानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी होणारा हा मेळावा असल्यानं दोन्ही मेळाव्यांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। तिथल्या भागातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना इकडे न बोलवतात तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात। आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू। आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याकडे यावेळेला विशेष लक्ष असणार आहे, कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार का या प्रश्नाचं उत्तर देणारा हा मेळावा असणार आहे। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर 5 जुलैला मराठी भाषेचा मेळावा झाला। 27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस झाला। या निमित्तानं या दोघांची भेट झाली। तर 27 ऑगस्टला गणपती निमित्त राज ठाकरेंच्या घरी जात उद्धव ठाकरेंनी दर्शन घेतलं। 10 सप्टेंबरला राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दोघा भावांची भेट झाली। असे 3 महिन्यात 2 भाऊ 4 वेळा भेटले। त्यापैकी 10 सप्टेंबरच्या भेटीत दोघांमध्ये राजकीय खलबतं झाल्याची चर्चा आहे। मात्र त्यानंतरही दोघांच्या युतीबद्दल कुठलंही अधिकृत वक्तव्य आतापर्यंत समोर आलेलं नाही।
त्यामुळेच दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन्ही भाऊ एकाच व्यासपीठावर येऊन शिवसेना मनसे युतीची घोषणा होणार का याकडे लक्ष आहे. चर्चा आहे ना, चांगली चर्चा आहे, यात व्यथित व्हावं असं काही नाही ना. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत, अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं. अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे. पाहून आमच्या परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या आम्ही करू. मी त्यांच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो, परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठलीही बातमी आलेली नाही. तुमच्याच माध्यमातून कळतं की तुम्हाला असे वाटते की किंवा असं होणार आहे, परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाही आहे. आणि आमच्या पक्षाकडनं जर कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये महापालिका निवडणुकीसाठी 50-50चा फॉर्म्युलाही ठरल्याचं सांगितलं जात आहे. मात्र युती जाहीर करण्याचं घोडं अजून अडलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सगळ्यात जास्त लक्ष असेल ते राज ठाकरेंची व्यासपीठावर सरप्राईज एंट्री होणार का आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब होणार का. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.